असं सांगतात की एक मनुष्य थकला म्हणून एका झाडाखाली बसला. तो कल्पवृक्ष होता. दुपारची वेळ होती. ऊन मी म्हणत होतं. झाडाखाली बसला, जवळ काही नव्हतं आणि त्याच्या मनात सहज विचार आला की इथं जर आपल्याला थंडगार पाणी मिळालं तर किती बरं होईल. लगेच थंडगार पाणी समोर आलं. त्याला इतकं बरं वाटलं, त्याने काही विचार केला नाही, पाणी पिऊन घेतलं. थंड पाणी आहे, गोड पाणी. प्यायल्यानंतर बुद्धीला तरतरी आली आणि मग मनात विचार सुरू झाला की पाणी मिळालं, तसं जर भूक लागली म्हणून जेवण मिळालं तर. लगेच पंचपक्वान्नाचं जेवण तयार. त्यांनी काही विचार केला नाही, जेवून घेतलं. जेवण झालं, पाणी मिळालं. मग त्याला वाटलं इथं जर आपल्याला थोड्या वेळ शांत झोप मिळाली तर. लगेच पलंग वगैरे तयार, त्याच्यावर गादी, पांढरी शुभ्र आभरे, उषा, सगळं तयार. झोपला. झोप झाली, पोट भरलं, तहान भागली, झोप झाली. आणि मग मनामध्ये विचार आला, मघाशी आपण पाणी म्हटल्याबरोबर इथे पाणी आलं, इथे अन्न म्हटल्याबरोबर पंचपक्वान्न मिळाली, झोप म्हटल्याबरोबर पलंग आला, इथे भूत तर नसेल? लगेच भूत हजर झालं. आणि भूत बघितल्यावर याच्या मनात आलं, अरे आता हे आपल्याला खाणार तर नाही. भूताने खाऊन टाकलं. आमच्या हिताची गोष्ट आम्ही मागतो आहो की नाही याची कल्पना, याची जाणीव कल्पवृक्षाला नसते. पण संतांकडे आम्ही जे मागतो तेव्हा मात्र आम्हाला जे योग्य आहे तेच संत आम्हाला देतात. हे कल्पवृक्षापेक्षा वेगळे पण संतांचं आपल्याला पाहावं लागतं.